येस. BMSचं कन्झम्पशन टिपिकली 50 मिलीवॉटपासून स्टार्ट होतं, जे छोटे असतात. आणि त्याला सेपरेट डेडिकेटेड बॅटरी दिली नाही, ते ड्रॉ द करंट फ्रॉम द एक्झॅक्ट. त्याच्यात काय होतं की बरेच पूर्वी असायचे BMS तुम्ही म्हणताय की 12 वोल्टचा वेग सप्लाय लागायचा. मग व्हेकलच्या केसमध्ये मी 300 वोल्टची बॅटरी दिली आहे, मग आता 12 वोल्टचा सप्लाय करून घेऊ. मग काय करायचं की काही सेल्स दूध काढूया, मग ते अनबॅलन्स व्हायचे की थोडे सेल्स डिस्चार्ज झाले. मग काय करायचं, मग परत DC कन्वर्ट लावायचं. म्हणजे 300 वोल्टचं 12 वोल्ट करायचं आणि तो सप्लाय. मग ते परत ते म्हणजे द्रावडी प्राणायाम व्हायला लागलं. त्यामुळे त्यांनी ठरवलं की हां ठीक आहे, आता ऑलमोस्ट सगळे BMS एक्झिस्टिंग बॅटरी पण जर BMS मध्ये जर आपण कम्युनिकेशन प्रोटोकॉल वापरत असू वायरलेस करू शकतो, तर ॲटलीस्ट तो सांगेल ना मार्गाला. तर तो आयसोलेशनमध्ये जर मी वापरायला लागलो BMS इंडिपेंडंट ऑफ द व्हेकल बॅटरी, कारण व्हेकल बॅटरी डाऊन म्हणल्यावरती BMS डाऊन. मला तसं नको आहे. नाही, व्हेकल बॅटरी डाऊन म्हणजे 20% शिल्लक आहे, जो BMSला 1 वर्षभर चालू ठेवू शकतो. BMS स्वतःचं कन्झम्पशन एवढं डिक्रीज केलं आहे की जेव्हा आपण म्हणतोय की आपल्याला जेव्हा दाखवतोय मोबाईलवरती बॅटरी 0% आहे, तेव्हा अजून 20% बॅटरी शिल्लक आहे. म्हणजे जे BMSला आणि काही छोटे कॉम्पोनंट्स आहेत त्याला पॉवर करत राहिला. फॉर एक्झाम्पल ते IMEI नंबर डिटेक्शनचा काहीतरी आहे, तर तो चालू राहतो का, कारण मोबाईलमध्ये बॅटरी काही सर्टन काळासाठी चालू करतो. दोन्ही आहेत. जनरल असे आहेत की जे काही ॲप्लिकेशन्स पण जनरलाइज झाले, जे की लाईट आहे. फॉर एक्झाम्पल मला लाईट चालू ठेवायचा 12 वोल्टचा LED आहे, तो स्ट्रीट लाईटसाठी असेल किंवा होम लाईटिंगसाठी असेल किंवा तर त्याच्यासाठी एक स्टँडर्ड आहे. 12 वोल्ट, 5 वोल्ट, 48 वोल्ट हे थोडं स्टँडर्ड आहे. पण ते सोडले की पण म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीत बोलतो तेव्हा आपल्याला जनरलाइज चालतं, आपल्याला ते पर्पज बिल्डच लागतं. आय होप तुम्हाला बोर झाला नसेल, असेल तरी समजून घ्या. आणि खरं तुम्ही फॅक्टरी 3-4 वेळा जाऊन आलो आहे. खरं फॅक्टरी ती बघण्यासारखी आहे, स्मॉल आहे पण असेंब्ली वगैरे त्यांनी छान केले, कंट्रोल युनिट वगैरे मी स्वतः 2-3 वेळा विजिट करून आलो. आणि विशेषतः म्हणजे चिन्मय गोरे सिव्हिल इंजिनियर आहे आणि त्यांनी इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्समध्ये मास्टरी केले. सगळे असेंब्ली आणि सगळं BMS वगैरे सगळं ते हँडल करतात. तर त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस पण त्यांना आपण अभिनंदन देऊया. आणि महाविद्यालयामध्ये येऊन त्यांनी आपलं जे थिअरी कम प्रॅक्टिकल सोबत जे आपल्याला नॉलेज दिलं आहे ते खूप चांगलं होतं सर. आणि त्यांचे आभार मानणे आणि फ्युचरमध्ये आपल्याला काही मदत लागली